मग काय म्हणताय, आलात ना हॉलिडे? जायचंय का कुठे? आम्ही तर निघालोय, तुम्ही निघताय का? हे बघा, बॅग रेडी आहे, मी रेडी आहे, त्या बॅगा सुद्धा रेडी आहेत आणि नवरोबा सुद्धा रेडी आहेत. आपण कुठे जातोय? सिक्रेट आहे. आम्ही कुठे जाते खरं तर सिक्रेट आहे, पण तुम्हासोबत आम्ही शेअर करणार आहोत. तर रेडी आहात ना आमच्या दोघांना तुमच्या सोबत बघण्यासाठी? पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि आता अरे तुम्ही बघू शकता हा निसर्ग किती सुंदर आहे, हे सर्व वातावरण किती सुंदर आहे. आम्ही दोघं जण जात असताना या निसर्गाचा आस्वाद घेत असताना आमच्या मनाला एक वेगळाच आनंद होत होता. आजूबाजूला सगळीकडे झाडे होती, छान जंगल होतं, छान एरिया हा हिरवागार झालेला असा होता म्हटलं तर हरकत नाही. वरती आकाश, डोंगर, झाडे आणि रस्ता, खरंच खूप सुंदर कॉम्बिनेशन होतं या सगळ्या गोष्टींचं आणि आमचा हा प्रवास खूपच सुंदर झालेला आहे. तुम्ही बघू शकता की आम्ही खूप छान याचा आस्वाद घेत जात होतो, गाणी म्हणत होतो, पण खूप जास्त आवाज असल्यामुळे आम्हाला ते सगळं तुम्हाला दाखवता नाही आलं, म्हणून मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे. पण तुम्हीसुद्धा या निसर्गाचा आस्वाद घ्याल असं मला वाटते नक्कीच. आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगासुद्धा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलेला आहे. पुढे आता आपण कुठे पोचतोय, काय करतोय हे तर तुम्हाला नक्कीच दिसणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यूच करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर आलोय कुठे तुम्हाला काय वाटलं? आम्ही कुठे जातोय, आम्ही काय करतोय? मी सांगितलं होतं घरातून निघताना की आम्ही कुठेतरी जातोय. मग आता आम्ही आलोय कुठे? आम्ही आलोय सुट्ट्या घेऊन मस्तपैकी फिरायला. कुठे? कुठेतरी छोटासा आस्वाद घ्यायला, विश्रांती घ्यायला. सुरुवात केली आहे आम्ही इथून, कुठून तर यांच्या दर्शनापासून. चला तर बघूया कुठे. ओळखा बघू ते काय वाटते, ओळखलं का तुम्ही सर्वांनी? तर आम्ही आले वाही महाबळेश्वरला. तर आता आम्ही महाबळेश्वर तर फिरणारच आहोत, पण आधी आम्ही यांचं दर्शन घेतलंय. गणपतीला स्मरून कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करावी असे म्हणतात. आम्ही सुद्धा आमच्या शुभ कार्याची सुरुवात यांना स्मरूनच केलेली आहे. आम्ही सुद्धा यांच्या दर्शनाला आलो आहे थेट तुम्हाला घेऊन. चला तर बघूया वाई दर्शन आणि महाबळेश्वर दर्शन. असं दर्शन आत्ताच झालेलं आहे. आम्ही दोघांनी दर्शन घेतलंय. उदय कॅमेऱ्याच्या मागून मस्तपैकी कॅमेरा फिल्मिंग करतोय. दर्शन तर झालं, पण काय आहे की आता बाप्पाच्या दर्शनाला आम्ही तुम्हाला नेऊ शकलो नाही, कारण कॅमेरा अलाउड नाहीये. आणि मग जिथे अलाउड नसेल तिथे आपण करत नाही शूटिंग, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. बाप्पाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे, तुम्हा सगळ्यांना बघण्यासारखी आहे. असं वाटतं की बाप्पा प्रत्यक्ष आपल्याला बघून आशीर्वाद देतो आहे. एकदा तरी वाईला नक्की या आणि या बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन घ्या असं मला वाटतं. बाप्पांच्या मूर्तीच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे. इथे खूप सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. खरंच श्रावण महिन्यात महादेवाचं एवढं सुंदर दर्शन होईल असं वाटलंच नव्हतं. एवढ्या सुंदर दर्शनाने मन असं तृप्त झालेलं आहे, आनंदी झालेलं आहे. कदाचित मनामध्ये आलेले आवाढव्य विचार, वाईट विचार आज निघून गेलेले आहेत. आनंद अश्रू आमच्या डोळ्यांमध्ये आलेले आहेत, कारण आम्ही खूप सुंदर असं दर्शन घेतलंय. एका साईडला बाप्पा आणि एका साईडला बाप्पांचे पप्पा. खरंच खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आता वाईचा आस्वाद घेतो आहे. खूप छान छान गोष्टी बघण्यासारख्या आहेत, तुम्हालाही दाखवतो, तुम्ही सुद्धा बघा. चला तर बघूया वाई दर्शन. या महादेवाच्या मंदिराचे नक्षीकाम खरंच खूप सुंदर होते. हे दिव्यांची माळ होती, त्यासोबत तिथे मस्त खांब होते, त्यानंतर त्यावर डिझाईन केलेली होती. या मंदिराला खूप सुंदर असं बारीक नक्षीकाम सुद्धा केलेलं होतं. तुम्ही बघू शकता याच्या भिंती दगडाच्या आहेत आणि या सर्व भिंतींवरती बारीक नक्षीकाम, छोट्याशा गोष्टी केलेल्या होत्या. त्यानंतर इथे थंडावा खूप छान होता. आपला एक सुंदर असा आवाज घुमत होता.
खरंच खूप सुंदर असं हे महादेवाचं मंदिर होतं, बघण्यासारखं होतं. प्रत्येकाने इथे येऊन नक्की बघावं असं मला वाटतंय. आलोय वाईमध्ये. पुण्यावरून निघालो 12 वाजून 5 मिनिटांनी करेक्ट रूमवरून. आणि गंमत अशी झाली की कात्रजपर्यंत यायला लागले 2 तास रूमपासून, आणि तिथून पुढे ते वाईपर्यंत 2 तास लागले. म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक क्रॉस करेपर्यंत अर्धा वेळ लागतो. आणि इकडं रस्ता इतका छान आहे, काही आठवला पण नाही, काहीच नाही. गाडी खूप जोरात आली आणि नो ट्रॅफिक, नो टेन्शन, नो खड्डा. वाईमध्ये आल्यावर तुम्हाला इकडची हवा बदलल्यासारखं वाटेल. एकदम शांत, थंडगार हवा, फ्रेश वातावरण. मंदिराच्या आवारात बघू शकता तुम्ही, आज सुट्टीचा दिवस आहे, भरपूर भाविक आलेले आहेत. आणि खरंच श्रावण महिना लागलाय म्हणून सुद्धा महादेवाच्या दर्शनाला बरेच भाविक आलेले आहेत. हो, ते पण आहे. आणि आज 15 ऑगस्ट मुळे हो, पण. ते तर आहेच आहे. आणि खरंच म्हणजे मंदिरात तुम्ही जेव्हा आत जाता, मूर्तीला एकदा तुम्ही बघितल्यावर एवढं छान वाटतं. आणि खरंच खूप छान मूर्ती आहे. आम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवू नाही शकत, कारण की तिथं आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल फोन्सची मनाई आहे. नाहीतर मंदिरात गेल्यावर मूर्ती खूप छान आहे. महादेवाची पिंड बघता तेव्हा त्यावर जे आहेत त्यावर असं जसं काही नक्षीकाम केलंय, खूप सुंदर आहे. आणि जेव्हा दर्शन करतो तेव्हा खूप म्हणजे मनाला शांतता अशी भेटते. म्हणजे जी पॉझिटिव्हिटी म्हणतो किंवा जी वाईब असते ती मंदिरामध्ये खूप छान आहे. या तुम्ही देवाचं दर्शन घ्या, मोकळं तुम्हाला वाटेल. आणि आपण आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये एवढी दगदग करतो, कितीतरी निगेटिव्ह एनर्जी, कितीतरी गोष्टींमध्ये आपण जकडून राहत असतो. मंदिरात आल्यावरती किंवा देवाचं दर्शन घेतल्यावरती मनशांती जी होते ना, ती खरंच खूप वेगळा अनुभव असतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हो, छान. खरंच मंदिरात म्हणजे पाहिजे. पण जरी आपल्याला स्वातंत्र्य असलं तरी एक कुठंतरी आपण देवाला विसरलं नाही पाहिजे. मध्ये मध्ये संसाराच्या या गाडा ओढताना देवाला विसरून न जाता त्याचं ध्यान कधीतरी केलं पाहिजे. खरं तर हे देवासाठी नसून हे आपल्यासाठीच आहे असं आपलं म्हणायला पण मनशांती हो. होते आणि नवीन विचार लगेच आठवतात. नवीन गोष्टींमध्ये आपण आपल्याला इम्प्रूव्ह करू शकतो, कारण ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सोबत असते ना. त्यामुळे नक्कीच. ज्या मागील निगेटिव्ह गोष्टी झालेल्या असतात त्या विसरण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करतो आणि अजून चांगल्या गोष्टी कुठे करता येतील याचा आपण विचार करत असतो असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच आमच्यासोबत शेअर करा. बाकी वाई फिरवून झाले, आता पुढे काय नक्कीच सांगा. चला पुढे आता नेक्स्ट स्टॉप. बाय.